आता ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मधला लक्षात घ्या पुढचा पॉईंट आहे रोल्स थेरम. कुठला पॉईंट आहे? रोल्स थेरम. आता रोल्स थेरम मध्ये जो सुरुवातीचा पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या बेसिस अजून आपल्याला दुसरे एक्झाम्पल बघायचे. याच्यामध्ये काय करायचं असतं की चेक द व्हॅलिडिटी ऑफ रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. आपल्याला काय करायचं की रोल्स थेरम जे काही फंक्शन दिलंय ते फंक्शन रोल्स थेरमच्या कंडिशन्स सॅटिस्फाय करतंय का नाही हे चेक करायचं आहे. आणि हे खूप सोपं आहे, लक्षात घ्या. हे तोंडी पण सुटतं, अवघड अजिबात नाहीये. काय करायचं असतं त्यामध्ये? तर त्यामध्ये इथं तुम्हाला फंक्शन एक दिलेलं असतं एफ ऑफ एक्स. काय फंक्शन आहे? एक्स स्क्वेअर मायनस 4x + 3. आणि इथे एक डोमेन दिलाय तुम्हाला, ठीक आहे, 1,3. मग आता इथे लिहिताना सुरुवातीला काय लिहिणार बघा. इथं लिखाण करताना फक्त व्यवस्थित लक्ष द्या, कारण हे लिहावं लागतं आपल्याला बोर्डसाठी. ठीक आहे, सीईटी साठी काय प्रॉब्लेम नाही, पण बोर्डसाठी लिहावं लागणार आहे. मग आता इथं लिहिताना कसं करणार आहे? तर गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 4x + 3, ठीक आहे, इज पॉलिनॉमियल. म्हणजे पॉलिनॉमियल फंक्शन आहे असं सांगितलं आपण, ठीक आहे. आणि हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे, त्याचबरोबर हे डिफरन्शिएबल आणि कंटिन्युअस आहे. ॲट किंवा ऑन एक्स बिलॉंग्स टू काय सांगा? 1, 3. मग काय म्हणणार आहे की इट इज डिफरन्शिएबल अँड कंटिन्युअस ॲट एक्स बिलॉंग्स टू 1,3 किंवा ऑन म्हणूयात आपण इथं, ऑन एक्स बिलॉंग्स टू 1,3. बरं, हे फिक्स असणार आहे, याच्यामध्ये काय बदल नाही, हे येतच राहणार सारखं. म्हणजे इथला फक्त डोमेन बदलेल आणि इथलं फंक्शन बदलेल, ठीक आहे. ओके. आता रोल्स थेरम मध्ये नक्की काय करायचं असतं? तर रोल्स थेरम मध्ये हा जो का डोमेन दिलाय ना, तो डोमेन याच्यामध्ये पुट करायचा. मग आता इथे काय म्हणतो याला आपण? तर याला म्हणतो ए आणि याला म्हणतो बी, लक्षात घ्या. मग एफ ऑफ ए इक्वल्स टू एफ ऑफ बी आलं तर आपण काय म्हणणार आहे? रोल्स थेरम सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स, ठीक आहे. म्हणजे आता इथे काय बघा, इथं असं करणार आपण एफ ऑफ 1, बरोबर आहे, इथला पहिली व्हॅल्यू घेतली, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी 1 पुट करायचं. म्हणजे इथे एफ ऑफ 1 आला इक्वल्स टू एक्सचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस 4 + 3. म्हणजे इथे किती येणार सांगा? तर इथं असं येणार आहे 3 + 1 4, 4 - 4 0. ओके. आता एफ ऑफ किती येणार आपण इथं? 3 म्हणजे 3चा स्क्वेअर 9 मायनस 12 + 3. इथं पण 9 + 3 किती येणार आहे? 12. 12 - 12 0. आता एक लक्षात घ्या, एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 3 ह्या दोघांच्या व्हॅल्यू मिळाल्या, दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या. जर दोघांच्या पण व्हॅल्यू सेम आल्या तर खाली एक स्टेटमेंट लिहायचं, देअरफॉर रोल्स थेरम सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स. म्हणजे रोल्स थेरम सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स एवढंच आहे. करायचं आहे काय यामध्ये? फक्त तुम्हाला की जो काय डोमेन दिलाय तो डोमेन याच्यामध्ये पुट करा. डोमेन पुट केल्यानंतर जर व्हॅल्यू सेम आल्या तर रोल्स थेरम सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स. म्हणजेच इथं तुम्ही हे लिहिण्यापूर्वी तुम्ही असं पण लिहू शकता की एफ ऑफ 1 इक्वल्स टू एफ ऑफ 3 आणि मग तुम्ही हे स्टेटमेंट लिहा वाटल्यास, ठीक आहे. आता हे झालं सॅटिस्फॅक्शनसाठी की बाबा नक्की चेक करायचं की रोल्स थेरम सॅटिस्फाय करते का नाही. आता जर सपोज ह्या दोन्ही पण व्हॅल्यू डिफरंट आल्या असतं तर आपण काय लिहिलं असतं? देअरफॉर रोल्स थेरम डज नॉट सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स असं म्हटलं असतं, ठीक आहे. आता हे सॅटिस्फाईडचं हे जे काय पूर्णपणे आता आपण एक्झाम्पल बघितलंय, ठीक आहे. हे एक्झाम्पल शक्यतो एक्झामला विचारणार नाही. हे एक्झाम्पल प्लस ह्याच्या पुढे अजून थोडासा पार्ट असतो की ज्याच्यामध्ये आपण व्हेरीफाय रोल्स थेरम म्हणतो. मग तो पार्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मग सुरुवातीला तुम्हाला हे जे लिखाण आहे किंवा रोल्स थेरम व्हेरीफाईड कधी होतं हे समजणं गरजेचं आहे. मग आता एक काम कर, हे व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आपण आता रोल्स थेरमच्या रिलेटेड अजून एक क्वेश्चन्स बघूयात की याच्या पुढचा पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, समजून घ्या. पहिला क्वेश्चन सोपा होता, व्हॅल्यू पुट करायची होत्या. हा क्वेश्चन कसा आहे? व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन्स. व्हेरीफाय वेगळं, चेक वेगळं, हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चेक करताना फक्त आपण व्हॅल्यू पुट करतो, दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या तर ठीक आहे, ओके, की गिवन फंक्शन सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम. पण व्हेरीफायसाठी आपल्याला काय करावं लागतं की या ठिकाणी सी ची व्हॅल्यू फाइंड करावी लागते, ठीक आहे. आता ती कशी फाइंड करायची समजून घ्या. तर आपण जे पहिल्या क्वेश्चनमध्ये जो पार्ट लिहिलेला तिथपर्यंत पूर्णपणे सेम पार्ट असणार आहे, तिथपर्यंत काही बदल नाही. म्हणजे काय करणार इथं? तर इथं लिहिताना लिहिणार गिवन फंक्शन काय सांगा? एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 9 इज पॉलिनॉमियल फंक्शन. ठीक आहे, हे लक्षात आलं. आणि काय लिहिणार इथं की इट इज continuous on 1,4
अँड इट इज डिफरन्शिएबल ऑन 1,4. हे झालं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय काढणार इथं f(1) बरोबर. मग आता f(1) ची व्हॅल्यू काय येणार, तर जे इथं फंक्शन दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी x दिसतं इथं 1 पुट करायचं. म्हणजे काय होणार आहे f(1) त्यानंतर 1 चा स्क्वेअर 1 मायनस 5 प्लस 9 म्हणजे इथे किती येणार आहे तर 10 मायनस 5 5. ओके. f(4) मग 4 ची व्हॅल्यू काय येणार इथं बघा, तर f(4) ची व्हॅल्यू अशी येणार आहे की 4 चा स्क्वेअर 16 मायनस 20 प्लस 9 बरोबर किती येत आहे 25 मायनस 20 किती येणार सांगा इथं 5 येणार. मग देअरफॉर f(1) इक्वल्स टू f(4). मग खाली लिहिताना काय लिहिणार सांगा इथं, तर इथं लिहित असताना किंवा इकडे लिहितो, इथं लिहित असताना आपण लिहिणार देअरफॉर द गिवन फंक्शन सॅटिस्फाईड, स्पेलिंग चेक करा, सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स ऑफ रोज थेरम. ठीक आहे. गिवन फंक्शन सॅटिस्फाईड ऑल कंडिशन्स ऑफ रोज थेरम. ठीक आहे. मग मागच्या एक्झाम्पल मध्ये पण हे असंच लिहा. ठीक आहे. जरा वेगळं लिहिलं असेल मी. तर आता इथं याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचं पार्ट आहे, कारण हे इथपर्यंत तुम्हाला माहित होतं. ठीक आहे. याच्या पुढे काय करायचं की जे काय फंक्शन दिलंय ना ते ॲज इट इज घ्यायचं इथं. म्हणजे इथं काय करणार तुम्ही, इथं असं घेणार f(x) इक्वल्स टू x² मायनस 5x प्लस 9. त्या फंक्शन घेतलं की त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढणार. मग डेरिव्हेटिव्ह काढणार म्हणजे काय करणार तर f'(x) ची व्हॅल्यू काय येणार आहे 2x मायनस 5 काढला. स्टेप लक्षात ठेवा, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता ज्या ठिकाणी x आहे त्या x ला रिप्लेस करायचं c न, म्हणजे काय की इथे येणार आहे f' इक्वल्स टू 2c मायनस 5. c न रिप्लेस केलं. c न रिप्लेस केल्यानंतर मेन कंडिशन f' ला 0 शी इक्वेट करायचं. बरं या स्टेप्स आहेत लक्षात ठेवायच्यात आपल्याला त्या. मग आता 0 शी इक्वेट केलं की इथे येणार 2c मायनस 5 इक्वल्स टू 0. म्हणजे c ची व्हॅल्यू आली इथं 5/2 आणि ही जी काय c ची व्हॅल्यू आहे 5/2 ती व्हॅल्यू x बिलॉंग्स टू मी काय लिहितोय 1/4 या डोमेनच्या मधली व्हॅल्यू असली पाहिजे. ही जर व्हॅल्यू या डोमेनच्या मधली नसेल तर काहीतरी चुकलं लक्षात घ्या. ठीक आहे. मॅक्सिमम व्हेरीफाय रोज थेरमसाठी c ची जी काय व्हॅल्यू येते ती 1 आणि 4 जो का डोमेन दिलाय त्याच्या मधलीच येते व्हॅल्यू. आता इथे जर तुम्ही डिवाइड वगैरे केलं ठीक आहे तर तिथे किती येणार आहे 2 पॉईंट समथिंग काहीतरी आन्सर येणार. म्हणजे 1 आणि 4 याच्या मधली व्हॅल्यू येते. मग खाली अशा पद्धतीने इथे लिहू शकतो देअरफॉर रोज थेरम व्हॅलिड. हे व्हॅल्यू मिळाली की रोज थेरम व्हॅलिड. लक्षात घ्या. हे लक्षात आलंय का कशा पद्धतीने लिहायचं हे लक्षात आलं. बरं रोज थेरम हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आपल्याला. हा सीईटी ला विचारतात किंवा तुमच्या बोर्डच्या एक्झामला पण विचारला गेलेला आहे पॉइंट हा. बरं याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की आता रोज थेरम नंतर आपण LMVT पण घेणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये पण c ची व्हॅल्यू पण फाइंड करतो. मग त्या दोघांच्यातला फरक बऱ्याच मुलांना कळत नाही. जिथं रोज थेरम विचारलंय तिथे LMVT लिहून येतात, जिथं LMVT विचारलंय तिथं रोज थेरम लिहून येतात. मग तो जो काय फरक आहे तो फरक तुम्हाला लक्षात आला पाहिजे. ठीक आहे. मग एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल रोज थेरमचा आपण बघणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन समजून घ्या. रोज थेरमचाच आहे. स्टेप आहे तसेच असणार आहेत. ठीक आहे. फक्त आता मागचं फंक्शन पॉलिनॉमियल होतं हे तसं नाहीये, हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ठीक आहे. त्यामुळे तसं काय लिहायचं नाही. लिहिताना इथं कसं लिहिणार तुम्ही तर इथं लिहित असताना असं लिहायचं की फंक्शन f(x) इक्वल्स टू किंवा असं म्हणूयात की फंक्शन sin x, cos x and 7. ठीक आहे. डिफरन्शिएबल. ठीक आहे. डिफरन्शिएबल अँड कंटिन्युअस ॲट देअर डोमेन. ठीक आहे. असं म्हणूयात त्यांच्या डोमेनला ते काय कंटिन्युअस अँड डिफरन्शिएबल आहे. मग त्याच्या खाली आता डायरेक्ट चालू करूयात आपण लिहिताना f(x) इक्वल्स टू काय लिहिणार सांगा इथं की sin x प्लस cos x प्लस 7 आहे. ठीक आहे. बरं मी आहे असं फंक्शन लिहिलं. आता मी काय करतो f(0) घेतो या डोमेन मधली व्हॅल्यू 0 घेतली तर काय होणार बघा sin 0 प्लस cos 0 प्लस 7. sin 0 0 पण cos 0 1 1 प्लस 7 8. f(0) ची व्हॅल्यू 8 आली. आता नेक्स्ट f(2π) म्हणजे काय तर 2π म्हणजे 0 लक्षात घ्या. कारण एक सर्कल कंप्लीट होतो तिथं 2π ला 360 डिग्री. जी 360 डिग्रीची व्हॅल्यू आहे
ती झिरोची असते, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय येणार आहे, कॉस किंवा इथं असं म्हणूया साइन 2π प्लस कॉस 2π प्लस 7. साइन 2π 0, कॉस 2π 1, 1 प्लस 7 8, म्हणजे इथं पण 8 आलं, म्हणजे एफ ऑफ 2π ची व्हॅल्यू किती आली, 8 आली. आता इथं लिहित असताना कसं लिहिणार मग, की एफ ऑफ 0 इक्वल्स टू एफ ऑफ 2π, बरोबर. देअरफॉर फंक्शन किंवा असं म्हणूयात गिवन फंक्शन सॅटिस्फाईड, तुम्हाला माहिती आहे पुढे ऑल कंडिशन्स ऑफ रोज थेरम. ठीक आहे. त्यानंतर पुढची स्टेप काय सांगा बरं. पुढची स्टेप अशी आहे की जे काय फंक्शन आहे ते लिहून घ्यायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणजे असं होणार आहे की एफ ऑफ एक्स इक्वल्स टू साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 7, त्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस एक्स मायनस साइन एक्स. डेरिव्हेटिव्ह काढले काय करतो आपण, एक्सला सी ने रिप्लेस करतो. सी ने रिप्लेस करतो म्हणजे एफ डॅश सी इक्वल्स टू कॉस सी मायनस साइन सी. त्यानंतर एफ डॅश सी ला आपण 0 शी इक्वेट करतो. म्हणजे काय करतो, तर एफ डॅश सी इक्वल्स टू 0. मग एफ डॅश सी ची व्हॅल्यू काय सांगा इथं, कॉस सी मायनस साइन सी इक्वल्स टू 0. म्हणजे असं येणार कॉस सी इक्वल्स टू साइन सी. आपल्याला व्हॅल्यू काढायची सी ची. मग आता ही कशी काढणार व्हॅल्यू सी ची, तर सी म्हणजे या ठिकाणी आहे अँगल, आणि कॉस आणि साइनचा कोणता अँगल सेम असतो, 45 डिग्री. मग इथं सी ची व्हॅल्यू काय येणार आहे, सी ची व्हॅल्यू येणार π/4, की जी व्हॅल्यू एक्स बिलॉंग्स टू म्हणूयात आपण 0 आणि 2π, म्हणजे 0 ते 360 च्या मधली व्हॅल्यू आहे ना ही 45 डिग्री, बरोबर. मग खाली काय लिहिणार, देअरफॉर रोज थेरम व्हॅलिड. ठीक आहे. अशा पद्धतीने फक्त स्टेप्स लक्षात ठेवा व्यवस्थित, एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. तुम्हाला या स्टेप नंतर काय करायचं हे लक्षात आलं तर पुढचं पूर्णपणे एक्झाम्पल लक्षात येणार आहे. मग आता हे लिहून घ्या. यानंतर आपण आता पुढचा टाईप बघूयात. आता नेक्स्ट समजून घ्या काय, तर व्हेरीफाय लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, याला म्हणतो आपण LMVT, लॅग्रेंज मीन व्हॅल्यू थेरम. आता याच्यामध्ये कसं माहितीये का, की रोज थेरम कसं आहे, की थेरम म्हणजे ते काय थेरम नाहीये, न्यूमरिकलच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सुरुवातीला लिहावं लागत होतं की हे जे काय फंक्शन आहे ते पॉलिनॉमियल आहे या टाइप मध्ये असेल तर, ठीक आहे, तसं इथं पण लिहावं लागणार आहे आपल्याला. पण जसं रोज थेरम मध्ये आपण सी ची व्हॅल्यू फाइंड करत होतो तशी इथं पण व्हॅल्यू फाइंड करायची. पण त्याच्यात आणि याच्यात फरक काय, तर त्यामध्ये रोज थेरम मध्ये आपण स्टेप्स फॉलो केलेत. फंक्शन, डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर एक्स ला सी ने रिप्लेस करायचा, एफ डॅश सी ची व्हॅल्यू एफ डॅश सी ला 0 शी इक्वेट करा आणि सी ची व्हॅल्यू फाइंड करा. ठीक आहे. पण याच्यामध्ये कसं माहितीये का, की याला फॉर्म्युला आहे. मग LMVT ला फॉर्म्युला कोणता आहे, तर LMVT ला फॉर्म्युला असा आहे, एफ डॅश सी इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. एफ डॅश सी इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. हा फॉर्म्युला वापरून आपण काय करणार आहे, सी ची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. ठीक आहे. मग आता सुरुवातीला लिहिताना आपण इथे काय लिहिणार, की गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू 2x मायनस एक्स स्क्वेअर इज काय सांगा, पॉलिनॉमियल म्हणूयात आपण इथं पहिल्यांदा, अँड इट इज कंटिन्युअस ऍट किंवा ऑन म्हणा, इट इज कंटिन्युअस ऑन 0 1 अँड डिफरन्शिएबल ऑन डिफरन्शिएबल ऑन 0 1. ठीक आहे. हे लिहिलं, हे थेरॉटिकल साठी लिहावं लागणार आहे. आता आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे ना, तो फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला असा आहे की एफ डॅश सी इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ठीक आहे. मग त्यामध्ये ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी आपण पहिल्यांदा फाइंड करूया. आता ते बी आणि ए म्हणजे काय तर समजून घ्या. हा जो डोमेन दिलेला असतो ना, हा डोमेन म्हणजेच ए आणि बी असतो. म्हणजे या ठिकाणी कसं करणार तुम्ही, तर एफ ऑफ ए ची जर तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे असेल तर तुम्हाला एफ ऑफ 0 ची व्हॅल्यू फाइंड केली पाहिजे, बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी आता मेन फंक्शन मध्ये ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही 0 पुट करणार, म्हणजे इथं असं येणार आहे 0 आणि 0, म्हणजे किती येणार आहे, 0च येणार ना, बरोबर आहे. ठीक आहे. आणि एफ ऑफ बी जर तुम्हाला फाइंड करायचं असेल तर तुम्हाला एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू फाइंड करावी लागेल. आणि एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येणार आहे, 2 1 चा 2 मायनस 1 म्हणजे आन्सर येणार 1. बरं, याच्यामध्ये एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी किंवा या दोन्ही व्हॅल्यू कधीच सेम येणार नाही. सेम आल्या तर डायरेक्ट आन्सर 0 येणार. बघा ना, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, जर
एफ ऑफ बी पण तेच आहे आणि एफ ऑफ ए पण तेच आहे, तर झिरोच आन्सर आला ना. लक्षात आलं का तुमच्या ते? ठीक आहे, म्हणजे एफडॅश सी बरोबर 0 येणार आहे. आता एफडॅश सी मध्ये जे काय असेल त्याला तुम्ही नंतर 0 इक्वेट करू शकता. मग जर तसं आलं तर इथं येणार नाही, लक्षात घ्या, इथं नंबर्स येणार आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट करावा लागणार आहे. मग आता इथं बघा, इथं काय करणार तुम्ही, तर या ठिकाणी हे झाल्यानंतर तुम्ही जे काय फंक्शन आहे एफ ऑफ एक्स काय सांगा 2x - x², त्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार एफ डॅश एक्स 2 - 2x. एफ डॅश एक्स काढल्यानंतर आपल्याला फॉर्म्युलामध्ये एफ डॅश सी आहे, मग आपण काय करणार, एक्स ला सी न रिप्लेस करायचं. म्हणजे इथं काय करणार आहे की एफ डॅश सी इक्वल्स टू 2 - 2c. बरोबर आहे. आता हे बघा 1 बाय 1 बघूयात. आता आपण एफ डॅश सी मिळालं, एफ ऑफ ए मिळालं, एफ ऑफ बी ओके, बी आणि ए ऑलरेडी दिलं जाते त्यांनी, आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. मग आता फॉर्म्युला यूज करूयात. ठीक आहे, देअरफॉर एफ डॅश सी इक्वल्स टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. ठीक आहे, एफ ऑफ बी ची व्हॅल्यू किती, एफ ऑफ बी आहे 1, ओके 1 मायनस एफ ऑफ ए 0 आणि बी ची पण व्हॅल्यू इथे किती आहे रे 1 आणि ए ची पण व्हॅल्यू इथे किती आहे 0 आणि एफ डॅश सी ची व्हॅल्यू ही लक्षात घ्या इथली 2 - 2c. ठीक आहे, म्हणजे इथं असं येणार आहे 2 - 2c इक्वल्स टू 1, कारण 1 - 0 1, 1 - 0 1, 1 upon 1 1. ओके, ठीक आहे, म्हणजे 2 - 2c इक्वल्स टू 1 आल्यानंतर आता इथं c ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा -2c पलीकडे जाऊ द्यात, हा 1 इकडे येऊ द्यात, म्हणजे 2 - 1 इक्वल्स टू 2c आलं. म्हणजे 2 - 1 1 येणार इकडे 2c, c ची व्हॅल्यू आली 1/2 इक्वल्स टू c आणि 1/2 जी काय व्हॅल्यू आहे ती बिलॉंग्स टू 0 आणि 1 च्या मधली आहे. इथं पण तेच आहे. इथं काय आहे, जसं रोज थेरम मध्ये काय करत होतो आपण की त्या डोमेन मधली व्हॅल्यू पाहिजे, इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे की जी काय सी ची व्हॅल्यू मिळणार ती पण कशी पाहिजे, डोमेन मधली पाहिजे. ठीक आहे, आता एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या सी ची व्हॅल्यू कसं काय. आणि सगळ्यात महत्वाचं रोज थेरम मध्ये किंवा एलएमव्हीटी मध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. रोज थेरमला आपण स्टेप्स फॉलो करतो, एलएमव्हीटी ला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता फॉर्म्युला पण लक्षात ठेवा व्यवस्थित आणि या स्टेप्स पण लक्षात ठेवा, हे लिहून घ्या. आता होमवर्कला तुम्हाला कुठले एक्झाम्पल आहेत बघा, आपण 2 टाईप घेतलेत, एक रोज थेरम आणि एक एलएमव्हीटी. ठीक आहे, मग याच्यामध्ये एक्सरसाइज 2.3 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि क्वेश्चन नंबर 7 हे एक्झाम्पल्स आहेत रोज थेरम आणि एलएमव्हीटी वरती. ठीक आहे, हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवायचे आहेत, कंडिशन सांगितलेली आहे त्या पद्धतीने सोडवा. ऑल द बेस्ट.